संक्रांतीच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। जसं सूर्यदेवता आजपासून तिळातिळाने वाढतात, तसंच महाराष्ट्राचा शेतकरी, तरुण, गरीब या सगळ्यांच्याच जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडो व सुख समृद्धी प्राप्त हो, अशी देवी मातेच्या चरणी प्रार्थना करतो। हा तीळ संक्रांतीचा उत्सव साकोली तालुक्यातील कुंभली या गावामध्ये गेल्या 250 वर्षापासून या ठिकाणी केला जात आहे। आजूबाजूच्या जिल्ह्यातूनच येत नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि संपूर्ण महाराष्ट्रातून येथे लोक या ठिकाणी मातेच्या चरणी माथा टेकण्याकरिता येत असतात। सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारं हे देवस्थान आहे। सर्वप्रथम मी या तीळ संक्रांतीच्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। जसं सूर्यदेवता आजपासून तिळातिळाने वाढतं, तसं महाराष्ट्राच्या मग शेतकरी असो, तरुण असो, गरीब असो, या सगळ्यांचं जीवनामध्ये तिळातिळाने आर्थिक क्रांती घडो आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त हो, अशी मी आमच्या देवी मातेच्या चरणी प्रार्थना करतो। आणि हा एक तीळ संक्रांतीचा उत्सव साकोली तालुक्यातील कुंभली या गावामध्ये गेल्या 250 वर्षापासून या ठिकाणी केले जातात आणि याचं एक वेगळं महात्म्य आपल्याला पाहायला मिळतं। नुसतं या आजूबाजूच्याच गावातून किंवा जिल्ह्यातून लोक येत नाही, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातून अशा 3-4 राज्यातली लोक या ठिकाणी आपल्या आईच्या चरणी माथा टेकण्यासाठी येतात आणि संपूर्ण वर्षभर या आईच्या शक्तीचा आशीर्वाद घेऊन सगळे लोक सुखाने नांदतात। आणि म्हणून सगळ्यांचा आशीर्वाद पूर्ण करणार, म्हणजे सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारं हे देवस्थान आहे आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येतात।